नमस्कार, मी कोमल अवतडे. MCN न्यूज प्रस्तुत मराठवाडा काल आज उद्या या आमच्या दिवाळी विशेष व्हिडिओ अंकामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे मराठवाडा आणि सहकार क्षेत्र. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत माननीय अंबादासजी मानकापे सर. सरांचा सहकार क्षेत्रामध्ये मोठा दांडगा अनुभव आहे. सहकार क्षेत्रात नोकरी केल्यानंतर त्यांनी निवृत्त होऊन आदर्श ग्रुपची स्थापना केली आणि या ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांनी आदर्श महिला बँकेची स्थापना केली आणि या बँकेच्या माध्यमातून कितीतरी लोकांना लोन मिळून त्यांचे उद्योग उभे राहिले. निवृत्त झाल्यानंतर समाजसेवेची असणारी एक तळमळ त्यांच्या अंगी होती आणि यातूनच आज आपल्याला आदर्श ग्रुपचं मोठं नाव समाजामध्ये बघायला मिळते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाऊया अंबादास मानकापे सरांकडे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम खूप खूप स्वागत तुमचं. सर, सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला प्रचंड अनुभव आहे, तर मराठवाड्यातील सहकार क्षेत्राकडे आपण कसं बघता? कालचं सहकार क्षेत्र आज काय परिवर्तन दिसतंय? मराठवाड्यातील सहकार क्षेत्र हे चांगल्या प्रकारे सुरुवातीला झालं होतं. 1904 मध्ये या सहकाराची कायद्याची तरतूद करण्यात आली आणि कायदा निर्माण झाला. या कायद्यानुसार 1904 नंतर 1960चा कायदा आला आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा सहकारामध्ये साखर कारखाने उभे राहिले, जिनिंग प्रेसिंग उभे राहिल्या, सूतगिरण्या उभे राहिले, मार्केटिंग बोर्ड उभं राहिलं. जसं राज्यामध्ये इतर ठिकाणी सहकार चालू आहे तसं मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उभारल्या गेला आणि 1980 पर्यंत हा सहकार चांगल्या प्रकारे चालला. ज्या धुरीणांनी सहकाराचं तत्व पाळल्या गेले त्या तत्वावर, त्या निकषावर हा सहकार मजबूत झाला आणि बऱ्याचशा लोकांना त्याच्यापासून फायदाही मिळाला. आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत या सहकाराचा लाभ प्रत्येक सर्वसामान्य माणसाला व्हावा हा उद्देश त्या ठिकाणी होता आणि तो उद्देश सफल व्हावा याच्यासाठी त्यांनी सहकारातून प्रयत्न करावे. गोरगरिबाला, सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक लाभ त्याला मिळावा आणि त्या आर्थिक लाभामधून त्यांनी आपलं कामाचं कौशल्य दाखवावं. कारण पैसा असल्याशिवाय कुठलीच बाब आपली यशस्वी होऊ शकत नाही आणि पैशाची योजना असल्यानंतरच कोणत्याही कामाला चांगली सुरुवात होते, प्रगती होते. म्हणून शेतकऱ्यापर्यंत विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या स्थापन झाल्या आणि त्यांची फेडरल प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून ही स्थापन झाली आणि त्या सहकारी संस्था ग्रामीण भागातल्या या संस्थेला जोडल्या गेल्या. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला जोडल्या गेल्यानंतर त्यांच्यामार्फत जो कर्ज पुरवठा त्यांच्या खेड्यापर्यंत झाला, शेतकऱ्यापर्यंत झाला आणि शेतकऱ्याला त्याचा लाभही झाला. हा 1981 पर्यंतचा चांगला अनुभव या सहकारामध्ये आला. परंतु 1981 नंतर या सहकाराला मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा की सहकाराला थोडीशी अधोगती, पिछेहाट ज्याला म्हणतो आपण, ही सुरू झाली आणि त्याची कारणं वेगवेगळी आहेत. अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इथे मराठवाड्यामध्ये जेवढ्या बँका आहेत या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन झालेले आहेत. परंतु या कार्यकारी मंडळ जे स्थापन झालेलं असतं या संस्थावर सभासदांनी जे कार्यकारी मंडळ निवडून दिलेलं असतं या निवडून दिलेल्या कार्यकारी मंडळाला 1981 नंतर फारसं सहकारामध्ये यश आलेलं नाही.
किंवा येऊ दिलं नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की ज्या सुरुवातीला लोकांच्या सहकाराबद्दल चळवळ होती, इतरांना त्याचा फायदा व्हावा ही चळवळ त्याच्या मनावरती होती आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होऊन त्याची प्रगती झाली पाहिजे, त्याचं राहणीमान उंचवलं पाहिजे आणि त्या आर्थिक गरजा ज्या काय आहेत त्या भागवल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी सहकाराची गरज असते आणि गरज होती म्हणून हा सहकार निर्माण झाला. ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या समूहाने प्रत्येकाची गरज भागवली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे तो सहकार निर्माण केला गेला. परंतु 1981 नंतरचा जो सहकार आम्ही मराठवाड्यात आपण पाहतोय तो अधोगतीला आला. साखर कारखाने सुद्धा मागे पडले, सूतगिरण्या मागे पडल्या, जिनिंग प्रेसिंग सुद्धा मागे पडले आणि हे सहकारामधले उद्योग जे आहेत ते कमी कमी होत गेले. याचं एकमेव कारण असं आहे की त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुरू झाला. या राजकीय हस्तक्षेपामुळे हा सहकार अधोगतीला आला आणि तरी पण अजून टिकून आहे, उद्ध्वस्त झालेला नाही. म्हणून या सहकाराला उद्ध्वस्तीकडेच त्याची वाटचाल सुरू आहे. ती थोपवण्यासाठी असं त्याचं मार्गदर्शन आवश्यक आहे, त्याचं प्रशिक्षण आवश्यक आहे, त्याच्या तांत्रिक गोष्टी ह्या आवश्यक आहे, माणसाची नीतिमत्ता सुद्धा त्याबरोबर चांगली असावी त्याची सुद्धा गरज आहे. माणसाने मानसिकता माणसासाठी ती गरज त्यांनी ओळखली पाहिजे. लोकांना लाभ देताना स्वतःच्या स्वार्थाकडे न पाहता लोकांच्या प्रगतीकडे आपल्या या संस्थेमधून कशी करता येईल ते त्यांनी पाहिलं पाहिजे. ते पाहिल्या जात नाही म्हणून हा सहकार या अधोगतीला येत चाललेला आहे. आणि म्हणून ही मराठवाड्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर ह्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत त्याच्या ज्या काही सभासद या सहकारी संस्थेच्या आहेत त्याच्यामध्ये अत्यंत गैरव्यवहार कार्यकारी मंडळाने केलेले आहेत आणि त्या कार्यकारी मंडळाचे गैरव्यवहार झाल्यामुळे अनेक संस्था डबघाईला आल्या आणि त्यांचं अर्थार्जन जे आहे ते संपुष्टात आलं आणि त्याला अर्थार्जन न झाल्यामुळे या संस्था सुद्धा डबघाईला आलेल्या आहेत. तर शेतकऱ्याला आज त्या जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज पुरवठा गरजेपुरता होत नाही. तो गरजेपुरता न झाल्यामुळे शेतकरी सुद्धा सैरावैरा झालेला आहे आणि त्याला वेळेवर त्याचं कर्ज न मिळाल्यामुळे त्याची प्रगती सुद्धा कुठलीही आहे. इतकं विदारक चित्र तुम्ही सहकार क्षेत्रातलं सगळ्यांसमोर ठेवलंय. एक प्रकारचं अधोगतीला सहकार क्षेत्र जात असताना कोरोनाच्या महामारीनं त्याला मोठा हातच दिला का त्याच्या अधोगतीकडे जाण्यासाठी? काय नुकसान सहकार क्षेत्राचं झालं या कोरोनामुळे सहकाराला कुठेही बाधा आलेली नाही, परंतु सहकारामुळे जे काही व्यवसाय शेतकऱ्याला कुठं कोरोनामुळे याची बाधा येण्याची गरज होती. पण शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था विविध कार्यकारी सहकारी संस्था ज्या आहेत त्या खेड्यामध्ये आहेत, ग्रामीण भागामध्ये आहेत. त्यांना जर योग्य रीतीने कर्ज पुरवठा झाला असता तसे ग्रामीण भागामध्ये काही या जे कोविड-19चा काही प्रभाव पडलेला नाही आणि तिचा काही एवढा प्रभाव होता त्यामुळे त्या संस्थांचं काही नुकसान झालेलं नाही आहे कोरोनामुळे. परंतु लघुउद्योग जे काही आहेत शहरी भागामध्ये ते लॉकडाऊनमुळे मात्र थोडेफार लघुउद्योगाला थोडीशी आर्थिक बाजूने कमतरता आलेली आहे आणि सुद्धा त्या संस्था ज्या आहेत पतसंस्था ज्या आहेत कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था ज्या आहेत त्या नागरी सहकारी पतसंस्थांनी ज्या लघुउद्योगाला कर्ज पुरवठा केलेला होता
होता. त्या कर्ज पुरवठा करणाऱ्या लोकांचे व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांचा कर्ज त्यांना फेडता आलेले नाही, म्हणून त्या पतसंस्था मात्र थोड्याशा धोक्यामध्ये आलेल्या आहेत. आणि बँका सुद्धा, सहकारी बँकेमध्ये सुद्धा हा प्रकार घडलेला आहे की या मार्च जवळजवळ डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत जे काही कोरोनाचं लॉकडाऊन जे झालेलं आहे त्याच्यामुळे ती व्यवसायावर बराचसा परिणाम झालेला आहे. आणि त्याचा झळ शहरी विभागातल्या उद्योगधंद्याला, सहकारी संस्थेला मात्र झालेली आहे. ती नाकारता येणार नाही. सर, तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काम केलं, त्यानंतर निवृत्त झाला आणि त्यानंतर तुम्हाला ही कल्पना कशी आली की आपण महिलांसाठी बँक उभी केली पाहिजे? हे तुम्हाला केव्हा सुचलं आणि का सुचलं? नाही, मी सहकार खात्यामध्ये जवळजवळ 34 वर्ष सर्व्हिसला होतो. आणि सर्व्हिसला असल्यानंतर मग सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करावं असा प्रश्न मला भेडसावत होता. मग आपल्याला या सहकारामधूनच आपल्याला जर कोणाला आपल्याला काही देता आलं आणि अधिक लोकांची या सहकारामार्फत सेवा काही करता आली, सहकारी संस्था स्थापन करू, तर ती आपण दिली पाहिजे. आणि सर्व्हिसमध्ये मी असतानाच काही गृहनिर्माण संस्थांनी स्थापन केल्या होत्या. बाकी आम्हाला ह्याच्या सर्व्हिसमध्ये राहून बाकीचे हे करता येत नव्हतं. परंतु तरी पण सर्व्हिसमध्ये असताना मी जवळजवळ औरंगाबादला 10 ते 15 सहकारी संस्था ह्या निर्माण केल्या. आणि त्या सहकारी संस्थांमधून प्रत्येक सरकारी नोकरांना प्लॉट देऊन त्यांच्या घरं व्यवस्थित रीतीने उभी आहेत आणि ते तिथे राहतात. त्याचप्रमाणे मग निवृत्त झाल्यानंतर माझी तिची काही वेग होता सहकाराच्या समाजावर काहीतरी द्यायचं. आपण समाजातून देणं काहीतरी लागतो, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे हा मनामध्ये हेतू ठेवून नंतर निवृत्त झाल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण बँक सुद्धा स्थापन केली तर आपल्याला अधिकाधिक फायदा महिलांना देता येईल. कारण महिलांची बँक सहसा फार कमी प्रमाणात महिलांच्या बँका आहेत, पुरुषांच्या बँका जास्त आहेत. परंतु महिलांच्या बँकेमध्ये त्यांना एक स्थान मिळवून द्यावं, प्रतिष्ठा त्यांना मिळवून द्यावी आणि त्यांच्या उद्योगधंद्याला उत्तेजन देता आलं पाहिजे. बचत गट आहे, बचत गटाला सुद्धा त्यांचं हे झालं पाहिजे, त्यांना कर्ज दिलं, मदत केलं पाहिजे. अशा हेतूने या महिला बँकेची स्थापना आम्ही 1998ला केली. आणि 1998ला ही बँक स्थापन करताना आपल्या औरंगाबादची सन्माननीय आणि आदरणीय स्वर्गीय सराफ गोविंदभाईजी सराफ आणि सांगलीचे चेअरमन पुजारी साहेब यांच्या हस्ते मी इथे छोटेखानी उद्घाटन केलं आदर्श महिला बँकेचं. आणि तेव्हापासून त्या बँक स्थापनेचा ओघ चालू झाला. तर तो अभ्यास आता चालू आहे. आमच्या आदर्श महिला बँक महिलांनी एवढं चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे की महिलांना आणि महिलांनी चालवली बँक आहे. महिलाच ह्या कार्यकारी मंडळात आहेत. आमचा पुरुषांचा कोणताही हस्तक्षेप तिथे नाही. आणि म्हणून आज ह्या 300 कोटीपर्यंत ठेवी ह्या बँकेच्या आहेत. आणि त्या ठेवी केवळ महिलांच्या कामाच्या आणि विचाराच्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये जी काही चिकाटी आहे, जे काही धैर्य आहे आणि जे काही काटकसरीचं धोरण आहे आणि सहकाराला पूरक धोरणं अशी त्यांनी वापरली आणि त्या धोरणानुसार त्यांनी ती बँक चांगल्या पद्धतीने हे केली. आणि तेच माझं स्वप्न होतं आणि ते माझं स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे. आणि अभ्यास आता बँक सुद्धा चालू आहे. जवळजवळ 18-19 वर्षांची बँक चालू आहे. त्याचप्रमाणे मग नागरी सहकारी पतसंस्था काय म्हणजे आपण महिलांना
तर दिले, तर पोषणासाठी काय करायचं. म्हणून मग नागरी सहकारी पतसंस्थांनी जवळजवळ 2003ला स्थापन केली. नागरी सहकारी पतसंस्था सुद्धा तिचा चेअरमन मी पहिल्यांदाच मी झालो आणि आत्तापर्यंत मी चेअरमन आहे. आणि त्यांच्या जवळजवळ 250 कोटीपर्यंत ती सुद्धा त्यांच्या ठेवी आज आहेत. त्याचा सुद्धा लाभ बऱ्याचशा पुरुषांना उद्योग उभारण्यासाठी, उद्योग उभारण्यासाठी, घर घेण्यासाठी, मोटरसायकल घेण्यासाठी, कार घेण्यासाठी आणि बचत गटासाठी सुद्धा बराचसा त्याचा उपयोग झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग झालेला आहे. असं सामाजिक याच्यामधून त्यांना आर्थिक फायदे चांगल्या रीतीने मिळालेले आहे. आणि आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही सभासदांची आमच्याकडे तक्रार नाही, कुठल्याही शाखेची तक्रार नाही. आज आमच्या जवळजवळ 32 शाखा आहेत. त्या शाखेमधून हा व्यवहार चालतोय. नक्की सर, इतकं सुंदर कार्य तुम्ही करत आहात. कोरोना महामारीनंतर सगळ्यांनाच रोजगाराचा प्रश्न उभा राहिला होता. मात्र रोजगार देण्यासाठी सर पुढे सरसावलेत आणि सरांच्या संस्थेच्या माध्यमातून आज कितीतरी महिला या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. सोबतच कितीतरी पुरुषांना देखील जॉब लागलेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण थेट सरांकडेच जाऊया. सर, सहकार क्षेत्रामध्ये नव्यानं येऊ पाहणाऱ्या तरुणाईसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सहकार क्षेत्राकडं तरुणाई माझं आव्हान आहे की या तरुण वर्गांना, आज तरुण वर्ग आम्ही पाहतोय, आपण पाहतोय की हा भरकटलेला तरुण वर्ग आज कसा सावरला जाईल याची चिंता सरकारला पण आहे आणि समाजाला पण आहे. समाजामध्ये सुद्धा बरीचशी लोक बरीचशी नोकरीला लागत नाही आहेत, कुठल्या व्यवसायाला त्यांना हे नाही आहे. आणि ते नसल्यामुळे ही लोक बेकार फिरत आहेत, त्यांना कामधंदा काही नाही आहे. आणि अशा पद्धतीप्रमाणे माझं तरुणाला आव्हान आहे की त्यांनी जर अशा एकत्र येऊन या सहकारी संस्था उभारणी दिल्या आणि उभ्या केल्या तर या सहकाराच्या संस्थांमधून त्यांची प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते. परंतु एकत्र येणं, एकत्र काम करणं आणि एकत्रितरित्या त्या कामाचा प्रभाव घेणं, कुठलाही वादविवाद न करता किंवा स्वार्थ न पाहता परमार्थाच्या दृष्टिकोनातून त्या संस्था स्थापन करून आपल्यालाही त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि इतरांनाही त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात जे जे सभासद असतील त्या संस्थेचे, त्या सभासदांच्या संस्थेला तो झाला पाहिजे. अशा जर या तरुणांनी या सहकारी संस्था जर स्थापन केल्या तर तरुणांची बरीचशी बेरोजगारी कमी होऊ शकते आणि ते बेरोजगार झाल्यापेक्षा ते मालकही होऊ शकतात आणि ते इतरांना त्या संस्थेमध्ये नोकऱ्याही देऊ शकतात. असं एक तरुणांशी सहकारामध्ये येण्याचं माझं आव्हान आहे आणि त्यांनी जरूर यावं. आणि त्यांना मार्गदर्शनाचा जर अभाव आहेच आहे, त्यांना मार्गदर्शन सहकाराचं मिळवता येत नाही किंवा आता सहकारी बोर्ड होतं ते सुद्धा सहकारी बोर्ड आता नाही आहे. शासनाने ते सहकारी बोर्डाचे सहकारी बोर्ड सुद्धा आता अस्तित्वात फार कमी आहे आणि तिच्या कमी प्रमाणात त्याची प्रशिक्षणाची त्याच्यामध्ये सोय होती. ती प्रशिक्षणाची सोय आता राहिली नाही. ती प्रशिक्षणाची सोय जर राहिली असती तर या तरुणांना त्या प्रशिक्षण घेऊन आपण सहकारी संस्थांच्या मार्फत कशी काम करावं आणि कशा पद्धतीने त्याचे नियम आहेत, त्याचा कायदा कसा आहे आणि तो कसा फॉलो करावा आणि समूहाला कसं घेऊन चालावं त्याचं मार्गदर्शन त्याच्यामधून त्यांना मिळालं असतं. परंतु ह्या मार्गदर्शनाचा अभाव आणि मी सरकारला सुद्धा असं आवाहन करेन की या सहकारामधून तांत्रिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सहकारामधून तर त्या तरुणांना उपलब्ध करून दिल्या तर हे उद्योग सुद्धा हे चालू शकतात. नोकऱ्याची वाट न पाहता यांचा स्वतःचा उद्योग उभारू शकतात.
आज शेतकऱ्यांना सुद्धा या उद्योगाची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या मालाला भाव मिळत नाही कारण त्याचं प्रोसेसिंग होत नाही. त्याच्या प्रोसेसिंगचे जे काही लघुउद्योग आहेत, कारखाने आहेत, त्या प्रोसेसिंगमधून जर ती तरुणांनी अशा सहकारी संस्था स्थापन करून जर त्या प्रोसेसिंगला सरकारच्या अंतर्गत संस्था स्थापन जर दिलं तर ह्या तरुणांना चांगली त्यांची प्रगती होऊ शकते आणि चांगला फायदा होऊ शकतो. निश्चितच सर, सरांच्या जीवनातून आपल्याला कळतं की समाजाकडे वळून बघणं नेमकं काय असतं. सेवानिवृत्त झाल्यावर समाजसेवेचा जो वसा सरांनी हाती घेतला तो आदर्श ग्रुपच्या माध्यमातून आज त्याचं वटवृक्ष होताना आपल्याला दिसतंय. तर नेमकं आदर्श ग्रुप आपल्या समाजामध्ये राहून समाजासाठी काय कार्य करतंय याबद्दल सुद्धा आपण सरांकडनं जाणून घेऊया. बरोबर आहे. या सहकारामध्ये जे जे काही करता येणं शक्य आहे आणि सगळ्याच गोष्टी या सहकारामार्फत करणं शक्य आहे. म्हणून आमचं स्वप्न एक असं होतं की या सहकाराच्या माध्यमामधून एक लोकांच्यासाठी लोकांनी चालवलेला एक दवाखाना म्हणा, हॉस्पिटल म्हणा, असं एक स्वप्न होतं आणि त्यानुसार आम्ही ते स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आत्ता या 1.5 वर्षापूर्वीच आपल्या औरंगाबादमध्ये कन्नड तालुक्यातील नाचनवेल या गावी ग्रामीण भागामध्ये आदर्श सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र या नावाने सहकार खात्याकडे नोंदणी करून 4 मजली बिल्डिंगमध्ये असं हॉस्पिटल आता सध्या चालू आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजने जेवढ्या मोफत ज्या शासकीय योजनेमधून योजना राबवल्या जातात आणि त्या रोग्यांना किंवा आजारी माणसांना मोफत हे दिल्या जातं, तर ती सुद्धा आम्ही महात्मा फुले योजना जी आहे, राजीवगांधी योजना जी आहे, त्याच्यामध्ये गोरगरिबांना आम्ही ते मोफत सुद्धा सेवा त्याच्या मार्फत चालू आहे आणि चांगल्या प्रकारे मशिनरी आहे, दाताचा दवाखाना आहे, डोळ्याचं सुद्धा परीक्षण तिथे होतं, हार्ट अटॅकचे बरेचसे पेशंट तिथं आलेले आहेत, ते सुद्धा बरी झालेले आहेत, सर्पदंशाचे पेशंट तिथं आले होते, ते सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं हे झालं आणि तिथं सगळ्या सुविधा आम्ही निर्माण करून दिलेल्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं आणि हा सहकारी हॉस्पिटल उभं करत असताना आम्हाला भाग पाडवण्याची गरज होती. शेवटी पैशाची नितांत गरज असल्याशिवाय असं हॉस्पिटल उभं राहू शकत नाही. मोठ्या लोकांनी आम्हाला या भागवंडवालामधून बरंचसं सहकार्य करून आम्हाला ते मशिनरी घेता आल्या आणि दवाखाना आज 50 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते उभं करता आलं. हे सहकारमधून होतं. आता या मराठवाड्यामध्ये आमचं तर पहिलं ग्रामीण रुग्णालय आहे. नक्कीच. मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामीण रुग्णालय असं नसेल. मराठवाड्यात तर नाहीच आहे माझ्या माहितीप्रमाणे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामीण भागात नाही आहे, शहरी भागामध्ये 2-3 ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये. परंतु ह्या ग्रामीण भागामध्ये असं रुग्णालय नसल्यामुळं एक प्रकारे लोकांना कुतूहल झाला आहे आणि तिथल्या लोकांना बराचसा फायदा झाला की इथं आपल्याला रुग्णालय झालं, मोफत आपल्याला हे मिळतं आहे आणि ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्याच्यामार्फत आम्ही त्यांना सेवा देतो. असे उपक्रम जर आपल्या तरुणांनी हाती घेतले आणि तरुणांनी एक येऊन जर अशा गोष्टी काही निर्माण केल्या तर नक्कीच तरुणाला त्या फायदेशीर ठरू शकतात. म्हणून या सहकारामध्ये वाटेल तसं कुठल्याही योजना, कुठलीही तांत्रिक बाबी, कुठलाही प्रोजेक्ट आपल्याला उभा राहू शकतो. दूधगिरणी आहे तो सुद्धा उभं करू शकतो. जिनिंग प्रेसिंग आहे, शेतकऱ्याच्या कापसाचं ते भाव जे आहेत आपण त्याची कापसाची जी काही जिनिंग प्रेसिंग असते त्याचं प्रोसेसिंग असतं ते सुद्धा त्याच्या मार्फत होऊ शकते.
म्हणजे अशा प्रकारे अशा सहकारी संस्था जर उभं राहिल्या तर या तरुणाला बेकार राहण्याचा प्रश्नच उद्भवतो. आणि म्हणून या सहकारामध्ये जे जे काही आपल्या मनाला वाटेल, परंतु समूह एकत्र आला पाहिजे. कायद्याप्रमाणे 10 सभासद एकत्र येऊन ती संस्था स्थापन करू शकतात. आणि 10 व्यक्ती एकत्र आल्या, 10 पेक्षा जास्त कितीही व्यक्ती जरी आल्या तरी त्यांना ती संस्था स्थापन करून त्याचे काही नियम आहेत, परिपत्रक आहेत. जसे काही अडथळे निर्माण झाले, जर समस्या आल्या ते त्याप्रमाणे शासनाने तसे परिपत्रकं काढलेली आहेत आणि त्या परिपत्रकानुसार त्याचे नियम आहेत. त्याच्यानुसार जर अशा संस्था निर्माण करता आल्या तर आपल्याला जरूर ते कराव्यात. अजून आमचं स्वप्न आहे सिक्युरिटी काढण्याचं पण स्वप्न आहे. आणि आमच्या कापसापासून ते कापडापर्यंत, म्हणजे कापड तयार होईपर्यंत, म्हणजे ड्रेस तयार होईपर्यंत ही अशी एक प्रोजेक्ट रिपोर्ट आमचा आम्ही याचा तयार करतो. आणि या 1-2 वर्षात मला असं वाटतं त्याला काहीतरी स्वरूप प्राप्त होईल असं वाटतं. नक्कीच सर, तुमच्या जीवन आयुष्यातून तरुणाईला खूप सगळं घेण्यासारखं आहे. आता जर आपण बघितलं तर आदर्श ग्रुपचा वटवृक्षच आपल्याला दिसतोय, मात्र यावरही न थांबता सरांचे पुढचे प्लॅन्स देखील रेडी आहे. नक्कीच हे आपल्यासारख्या युवकांना खूप सगळी प्रेरणा देणारं आहे, प्रोत्साहित करणार आहे. मात्र या सहकार क्षेत्रामध्ये जसं तुम्ही सांगितलं की थोडी उतरती कळा या सहकार क्षेत्रामध्ये लागली आहे, तर ती भरून काढण्यासाठी किंवा ती कशा प्रकारे चांगली केली जाऊ शकते? ही चांगल्या प्रकारे उत्तम ही जी काही कळा अधोगती लागलेली आहे आणि त्यामधून आपला आज जो भरकटलेला तरुण आहे त्या तरुणांनी जर एकत्रित येऊन या सहकाराला महत्त्व दिलं, सहकार जाणून घेतला, सहकाराचा अभ्यास केला, तर ही उतरती लागलेली कळा जी आहे तर ती आपल्याला नक्कीच असा आपल्याला सांगू शकतो आपण या तरुणांच्या माध्यमातून. आणि त्यांची सहकारामध्ये एक नीतिमत्ता आणि जे काही नियम आहेत काटकसरीचे, एकमेकांना सहकार्य करायचे म्हणून सहकारामध्ये ती म्हण एकमेकांना सहकार्य करून सुबंध अशी एक म्हण आहे. आणि ती म्हण खरोखरच आज या लोकांनी जर साध्य केली तर ह्या लोकांच्या त्या प्रगती या सहकारामार्फत चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि या सहकार चांगला पुढे जाऊ शकतो. आज आमची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औरंगाबाद आहे. आज आमच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सगळ्या सहकारी संस्थांनी सभासद व्हावं असं कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि आज सहकारी संस्था या जिल्ह्यामध्ये 5,000 सहकारी संस्था आहेत. 5,000 सहकारी संस्था ह्या जिल्ह्याला मध्यवर्ती सहकारी बँकेला जोडल्या गेल्या पाहिजे असं कायदा होता. आणि त्याची अंमलबजावणी मात्र काही होत नाही. अंमलबजावणी करणारे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण ह्या 5,000 सहकारी संस्था जर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद झाल्या तर त्यांचा 10,000 एका संस्थेचं शेअर कॅपिटल आहे. तर 5,000 संस्थेला ते कॅपिटल 10 म्हणजे 10,000चं शेअरचं कॅपिटल होऊन किती भाग वाढवण्याने पैसा उभा राहू शकतो. परंतु ते चालवता आलं पाहिजे आणि त्याची नीतिमत्ता आपल्याजवळ चांगली पाहिजे. परंतु वाढवण्याची नीतिमत्ता पाहिजे. लोकांना फायदा कसा देता येईल त्याची नीतिमत्ता आपल्याजवळ पाहिजे. परंतु या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज फक्त 1,500 सभासद आहेत. 1,500 सभासदापैकी 700 सभासद हे विविध कार्यकारी सहकारी संस्था ज्या आहेत ग्रामीण भागातल्या आहेत. तुम्हाला माहिती असली ग्रामीण भागातल्या सहकारी संस्था राहतात त्या आहेत. बाकीच्या ज्या आहेत काही बंद पडलेल्या आहेत. आणि याच्यामधून ही नेते मंडळी निवडून येत आहेत फक्त 1,500 मधून. जर 5,000 सभासद केले तर 5,000 सभासद केले तर मग आपण निवडून येऊ का नाही, ही आपली सत्ता जाईल का, या भीतीमुळं हे लोक या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद करून घ्यायला नकार देतात. ही अवस्था आणि ही अधोगती
की ह्या आपल्या नकारात्मक दृष्टिकोनातून या सहकाराला अनुभूती प्राप्त होते. यांनी जर सकारात्मक प्रवृत्ती या नेते मंडळींनी ठेवली तर नक्कीच हा प्रयत्न सहकाराला एक जीवनदान देण्यासारखा आहे आणि सहकाराला उत्कृष्ट दिवस येण्याचं. तर सर, सध्या परिस्थिती जर आपण बघितली तर असं कुठं वाटतंय का की आरबीआय आता सहकारी बँकांवर वर्चस्व आणू पाहते? नक्कीच आहे. आता अलीकडे काय झालं की या सरकारने, केंद्र सरकारने ज्या ज्या काही सहकारी बँकांमध्ये घोटाळे झालेले आहेत त्या घोटाळे झालेल्याचं एक त्यांनी शासनाने असं पाहिलं की सहकारी बँकेमध्ये घोटाळे होतात. मग सहकारी बँकेत घोटाळे का होतात तर याच्यावर सहकाराचं नियंत्रण आहे ना आरबीआयचं आहे. मग याच्यामध्ये आरबीआयचं नियंत्रण हे जास्त असल्यामुळं सहकारी बँकामध्ये घोटाळे होणार नाही. कारण सहकार खातं हे तेवढं कार्यक्षम नाही आहे असं आरबीआयला वाटलं आणि आरबीआयने मग असं काही बिल याच्यात मंजूर केलं किंवा ह्या सहकारी बँकेचं वर्चस्व जे आहे ते आरबीआयकडे देण्यात यावं. म्हणजे आरबीआयच्या अंतर्गत ह्या बँका चालाव्यात आणि या तिथं आलं तर हा फ्रॉड आणि हे घोटाळे होणार नाही. असं जरी असलं तरी परंतु हे आरबीआयचं धोरण आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. परंतु हे धोकादायक मात्र नक्कीच आहे सहकाराला हे धोकादायक असं आहे की त्या सहकाराचं अस्तित्व संपवण्याच्या याच्याकडं चाललेलं आहे असं वाटतं. एकीकडे आता आपण बघितलं तर सहकार क्षेत्राला प्रोत्साहन मिळताना दिसतंय केंद्र शासनाकडून आणि दुसरीकडे सहकार क्षेत्रावर अशा प्रकारची गदा दिसते. याबद्दल आपलं मत काय? त्याच्यामध्ये हीच दुरी, त्याच्यामध्ये एक समज, गैरसमज आणि राजकीय हस्तक्षेप, त्याचे 2-3 अशी कारणं आहेत. म्हणून ह्या दृष्टिकोनातून हे असे काही निर्णय घेतले जातात. मला हे म्हणायचं आहे की सहकारी बँकामध्ये घोटाळा होऊन त्या बंद पाडल्या जातात किंवा त्याच्यावर व्यावसायिक नेमला जातो किंवा प्रशासक नेमला जातो. परंतु या सहकारी बँकामध्येच घोटाळे झालेले आहेत असा यातला प्रश्न नाही. परंतु ज्या नॅशनल बँका आहेत ज्या सरकारच्या आधिपत्याखाली आहे त्याच्यामध्ये घोटाळे किती झाले आपण आता दररोज पेपरमध्ये पाहतोय. अदानी, अंबानी, अमुक हे जे आहेत लोकांना जे काही कर्ज पुरवठा याच नॅशनल बँकेमधून केला गेला आणि त्यांचा NPA मात्र खाली आला या कर्जदारामुळे, त्याला कर्ज माफ केलं सरकारने. तर अशा पद्धतीने सरकारच्या ज्या काही अंमलबजावण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी दुर्लक्ष आहे आणि ते कुठेतरी वापरण्यामध्ये, अंमलबजावणी करण्यामध्ये सहकाराची भेदभाव आणि सहकाराला वंचित ठेवण्याची प्रवृत्ती शासनाची आहे असं दिसते आणि त्याच्यामुळे सुद्धा सहकाराला धोका असण्याचा संभव आहे. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं की तुम्ही नॅशनल बँक जर एखादी डबघाईला आली तर तुम्ही सरकार पैसा तिथं देत आहे. परंतु सहकारी बँक एखादी डबघाईला आली तर तिथं पैसा देत नाही आहे. मग आमचं म्हणणं असं आहे की सहकारी बँक एखादी जर समजा डबघाईला आली किंवा काही फ्रॉड तिथं झाला असेल नसेल, कारण फ्रॉड झाल्यानंतर ती डबघाईला येते, तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या डिपॉझिटरचा संरक्षण त्या बँकेने करायला पाहिजे होतं ते त्यांच्याकडून झालं नाही. मग त्याची जबाबदारी सरकारने का घेतली? ही सरकारने जबाबदारी घेऊन ज्यांनी डबघाईला आणण्याचा हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे तुम्हाला नोंदवता आले असते ते त्यांनी जरूर नोंदवावे, त्याची चौकशी करावी आणि त्याच्याकडून ती वसुली सुद्धा करून घ्यावी. परंतु डिपॉझिटरला मात्र त्रास होऊ नये अशा पद्धतीने सरकारने आपली व्यवस्था या सहकारामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर चौथा डबघाई आणि थोडं काही झालं तर लगेच डिपॉझिटर रांग लावतात सहकारी बँकेमध्ये.
इथे असं झालेलं आहे, मग डिपॉझिटचे हे झालेलं आहे किंवा घोटाळा झालेला आहे, मग घोटाळा चौकशी चालू आहे. जरा जरी असा डिपॉझिटला माहीत झालं तर लगेच दुसऱ्या दिवशी रांग सुरू होते आणि ते बँका डबघायला आलेले आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्या बँका डबघायला गेलेल्या आणि आज त्या सहकारी बँकेची संख्या कमी होते, वाढत नाही आहे. या सहकारी बँकावर आता बॅन आणलेला आहे त्यांनी, आता नोंदणी होणार नाही असा बॅन सुद्धा 2017 पासून आलेला आहे. आणि सहकाराला संपवण्याचंच एक सरकारचं धोरण आहे की काय अशी शंका येते. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सरकारने सुद्धा सहकारी योजनेला प्रोत्साहन देऊन अशा काही बँका जर असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही प्रशासन देऊन त्यांच्या डिपॉझिटरचं संरक्षण तुम्ही द्यायला पाहिजे. आणि ते संरक्षण तुम्ही दिलं तर डिपॉझिटर सुद्धा त्या सहकारी बँकेमध्ये डिपॉझिट सुरक्षित आहे म्हणून ते रांग लावणार नाही. आणि ते डिपॉझिट वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी जर असं काही कोर्ट आपल्याला नेमता आलं तर शासनाने ताबडतोब की जेणेकरून लवकरात लवकर त्याचे निर्णय होऊन त्याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या सहकारी बँका ह्या सुधारल्या पाहिजे. तो त्याच्यामधून डिपॉझिटरला किंवा खातेदाराला पैसे ठेवणाऱ्याला त्रास होऊ नये. ही सरकारने स्वतः सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. ही सामाजिक जबाबदारी आहे ती घेते. ज्याप्रमाणे तुम्ही नॅशनल बँकेमध्ये जबाबदारी घेता ती सहकाराला जबाबदारी का घेत नाही. म्हणजे इथं कुठंतरी घटनेप्रमाणे आपला घटना काय म्हणते की मग समान वागणूक सारखी वागणूक सगळ्यात द्यायला पाहिजे. मग इथे समानता आहे का? नाही. तर मग सहकाराला अधोगती येण्याचं हेही एक कारण आहे की सरकारने सुद्धा याची जबाबदारी घ्यावी की तो डिपॉझिटर निश्चिंत राहायला पाहिजे. आणि ज्यांनी सहकारी बँकेमध्ये घोटाळे करून डबघाईला आलेले त्यांचं शोधलं पाहिजे. त्या शोधून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, त्याची वसुली केली पाहिजे, त्यांच्या जप्त केल्या पाहिजे, त्याचं नियंत्रण काटेकोरपणे केलं पाहिजे. या गोष्टी करण्यापेक्षा ती बँक संपवण्याचा निर्णय सरकार घेते म्हणजे याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणजे एखाद्या रस्त्यावर अपघात झाला म्हणजे तो त्या अपघात होतो म्हणून दुसरीकडून रस्ता काढायचा का? आपण हे कधीच करत नाही ना. त्या अपघात होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन घेतो आणि ती प्रिकॉशन घेण्यासाठी अशा पद्धतीने सरकारमध्ये सुद्धा ह्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे. रस्त्यावर अपघात झाला म्हणजे रस्ता आपण बंद करत नाही किंवा वळवता येत नाही आपल्याला. त्याच प्रकारे सरकाराला सुद्धा जिथं कुठं काही हानी होत असेल तिथं सरकारने सुद्धा उभं राहायला पाहिजे. कारण हा पब्लिकचा प्रश्न आहे, तुमच्याच मतदाराचा प्रश्न आहे. उद्या तुम्हाला त्या बँका जर हे झालं तर उद्या ज्या सरकारने त्या सहकाराला मदत केली, बँक वाचवण्यासाठी फंड्स उपलब्ध करून दिले तर ती तुम्हालाच मोठेपणा सरकारला येईल ना. त्याचा सभासदाला येणार आहे. हे मतदान तुम्हालाच करणार आहे. मतदानावर डोळा ठेवून शासन चालतंय हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. परंतु ह्या गोष्टी सहकाराला सुद्धा शासनाने दुर्लक्ष न करता पूरक गोष्टी कशा आपल्याला करता येतील, समाजाला कसा त्याचा त्रास होणार नाही ह्या गोष्टी त्यांनी पाहायला पाहिजे. मोदीजींनी मध्येच आत्मनिर्भर हा शब्द आणला आणि सगळ्यांना प्रोत्साहित केलं की त्यांनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे. तर सहकार क्षेत्र कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला आत्मनिर्भर बनवतं किंवा ते करण्यासाठी ते खरंच इतकं सोपं आहे का? आत्मनिर्भर बनवणं हे सोपं तर नाही आहे. परंतु आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसं वातावरणाची तयारी पाहिजे. वातावरण तसं ॲटमॉस्फिअर तयार केलं पाहिजे. मग आत्मनिर्भर होण्यासाठी त्याची प्रगती करण्यासाठी आज आपल्या हातात काय आहे? उद्योग पाहिजे. आत्मनिर्भरासाठी आपण काय पाहतो की स्वतःच्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे. मग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याची आर्थिक गरज आहे. आज त्यांनी मुद्रा योजना काढल्या, बऱ्याचशा योजना काढल्या, पण त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येतात. कुठल्या तरुणाला मुद्रा योजना किती मुद्रा योजनेचा आपल्याला फायदा झालेला आहे.
म्हणून आत्मनिर्भर होणं हे शब्द अगदी बरोबर वाटतात आणि आत्मनिर्भर होणं हे गरजेचंच आहे जीवनामध्ये. प्रत्येक माणूस त्याच वाटेवर जातो की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. परंतु आत्मनिर्भर होण्यासाठी अनेक अडचणीला सामना करावा लागतो, त्याग करावा लागतो. ते त्यागाची परिसीमा आणि यंत्रणा, तांत्रिक ज्ञान देण्यासाठी ती यंत्रणा उभी करावी लागते. आज शैक्षणिक संस्था ह्या अत्यंत डबघाईला आलेल्या आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा तांत्रिक शिक्षणाचा अभाव आहे. त्या तांत्रिक शिक्षण जर त्या याला दिलं, आपण तरुणांना दिलं, तर हे सुद्धा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणारी लोक होऊ शकतात. परंतु आपण त्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष झाल्यामुळे ही बेकारी वाढते आणि आत्मनिर्भर होण्यासाठी सुद्धा मग आपल्याला वाट पाहावी लागते. एवढं सोपं ते आत्मनिर्भर होणं नाही आहे, पण त्याच्यासाठी शासनाचे प्रयत्न पाहिजे आणि त्या प्रयत्नामधून शासनाने त्याला जोड दिली पाहिजे आणि शासनाने ती तसं शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची जास्त गरज आहे. सर, तुम्ही आताच आरोग्य क्षेत्रामध्ये पण उतरले आहात, तर तुम्हाला काय वाटतं सहकार क्षेत्र हे आरोग्यामध्ये किती टक्के यशस्वी होईल? यशस्वी आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार हे यशस्वी तर होणारच आहे. पण व्यक्ती येतात सहकार क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रात देखील येतात, मात्र तुम्ही जी हिंमत उभी करून ग्रामीण क्षेत्रामध्ये गेला आहात आणि तिथे एवढं मोठं उभं केलंय, तर तुम्हाला काय वाटतं ते किती पद्धतीने योग्य राहील? निश्चितच या सहकारामधून जे काही हॉस्पिटल उभं राहिलं, दवाखाना उभा राहिला, ते लोकांसाठी चालवलेलं हे आहे आणि ते लोकांनी आपल्या शक्तीनुसार ती चालवलं पाहिजे. कुठं भागभांडवल कमी पडलं तर लोकांनी त्याला पूरक व्यवस्था त्यांनी केलं पाहिजे. देणगी जर आहे तर देणगीदाराकडून सुद्धा दवाखान्याकडून पाठपुरावा केला तर बऱ्याचशा देणग्या सुद्धा त्या दवाखान्याला मिळू शकतात. आणि या सहकाराला स्वतःच्या डॉक्टरला स्वतःचा दवाखाना असेल तर कोणी देणगी देणार नाही, परंतु सहकारावर जो हे चालू आहे आणि ट्रस्टी सारखा संस्था आहे, तर ह्याला देणग्या द्यायला बराचसा वाव आहे आणि त्या देणग्या सुद्धा बरीचशी लोक तयारही आहेत आणि आमचं आता नुकतंच सुरू झालेलं आहे. त्या देणग्यामार्फत सुद्धा लोकांच्या भागभांडवलावर सुद्धा हे चालू शकतं. परंतु चालवणारा माणूस हा चांगला पाहिजे, चालवणारं कार्यकारी मंडळ हे चांगलं पाहिजे, त्याची नीतिमत्ता चांगली पाहिजे, त्या नीतिमत्तेमध्ये कुठली खोट यायला नको. आणि जर आपल्याला त्या कार्यकारी मंडळाने जर सामाजिक व्यवस्था आपल्याला ती चांगली ठेवायची असेल तर ह्या हॉस्पिटल चालवण्याला कुठल्याही अडचणी येतील असं मला वाटत नाही. निश्चितच सर. खरं तर आपण बघितलं तर सरांचं सहकार क्षेत्रातलं ज्ञान अफाट आहे आणि सोबत अनुभवाची जोड आहे, त्यामुळे सरांकडे बोलण्यासारखं खूप काही असणार आहे आणि आपल्यालाही निश्चितच ते ऐकायला आवडतंय. पण मात्र आपली वेळ आता संपत आली आहे, म्हणून सर जाता जाता आम्हाला आणि सगळ्यांना सहकार क्षेत्राबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता किंवा तरुणांना काय सांगू इच्छिता सहकारबद्दल? तरुणांना मी हेच सांगितलंय की तरुणांनी या सहकार क्षेत्राकडे चांगल्या प्रकारे एकत्र येऊन या सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था आहेत, ज्याला कोणाला व्यवसाय करण्याच्या संस्था आहेत, शेतकऱ्याच्या संस्था आहेत, या शेतकऱ्याच्या मालावर प्रोसेसिंग करण्याच्या सहकारी संस्था आहेत. एकाला जमत नाही ते अनेकांना जमत आहे आणि म्हणून आपण म्हणतोय की बाबा एकाचा भार दुसऱ्याची मदत घेतली तर आपल्याला तो बरीचशी मदत होऊ शकते. हा सहकाराचा महत्त्वाचा पाया आहे. एकाने दुसऱ्याला साथ दिली तर त्याची दोघांची प्रगती होऊ शकते. अशा पद्धतीने आजच्या ह्या तरुणांनी एकत्रित कुठेतरी येऊन आपला विचार एकत्रित आणून आपल्या कायद्याचा अभ्यास करून या सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाची सुद्धा प्रोसेसिंग त्यांनी केल्या पाहिजे. अनेक उत्पादन आहेत की अशा सहकारी संस्था त्याच्यामधून स्थापन होऊ शकतात आणि रोजगाराला सुद्धा चांगला
रोजगाराला जर कमी करायचं असेल, बेकारीला जर कमी करायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. आणि सहकार हे एक उत्तम असं माध्यम आहे की जे तरुणांना प्रगतीपथावर आणू शकते, आर्थिक व्यवस्थेची जडणघडण चांगली करू शकते आणि आत्मनिर्भर जो काही पंतप्रधानांनी आता सध्या जे काही धोरणं आखलेले आहेत त्याला ते बळ मिळू शकतं. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर, तुमचं अनुभव असं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केल्याबद्दल. आजचा मराठवाडा काल आज उद्या या भागामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्यक्तींसह आणि एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.